केंद्र सरकारकडून अखेर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. सीसीआयच्या हमी भावाने कापूस खरेदीला अधिकृतपणे मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील सर्व खरेदी केंद्रावर कापूस खरेदी आता 15 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांना आपला कापूस विकण्यासाठी पूर्वीप्रमाणे स्लॉट बुक करण्याची सुविधा देखील उपलब्ध राहील. त्यामुळे मागील काही दिवसापासून निर्माण झालेला गोंधळ आणि अनिश्चितता आता संपुष्टात आली आहे. सीसीआयचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की कापूस खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवली जाणार असून 15 मार्च पर्यंत शेतकरी निर्धास्तपणे आपला माल विक्रीसाठी आणू शकतात. राज्यातील लाखो कापूस उत्पादकांसाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय ठरला आहे. गेल्या 2-3 आठवड्यापासून बाजारात सीसीआय खरेदी 27 फेब्रुवारी पासून बंद होणार अशी चर्चा होती. आजची तारीख मुळात खरेदीची शेवटची मुदत असल्याने बाजारामध्ये दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांना कापूस खरेदी 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यासाठी पत्र लिहिले होते. मात्र अंतिम मुदत संपेपर्यंत केंद्र किंवा सीसीआय यांच्याकडून कोणताही खुलासा झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात मोठा संभ्रम निर्माण झाला होता की पुढचा टप्पा कसा असेल आणि खरेदी सुरू राहणार की नाही. अखेर संध्याकाळी सीसीआयने घोषणा करत हा तणाव दूर केला आणि राज्यासाठी 15 मार्च पर्यंत मुदतवाढ दिली. यामुळे शेतकरी हमी भावाने आपला कापूस विकू शकतात. स्लॉट बुकिंगची सुविधा सुरू असल्यामुळे शेतकरी आता ठराविक तारखेला आपला माल विक्रीसाठी देऊ शकतात. या संपूर्ण हंगामाकडे पाहिल्यास कापूस बाजाराची दिशा सीसीआयच्या निर्णयावर अवलंबून राहिली. ऑक्टोबरमध्ये सरकारने आयात खुली केल्यामुळे बाजारातील भाव हमी भावापेक्षा कमी झाले होते. मात्र सीसीआयने हमी भावाने खरेदी सुरू केल्यामुळे बाजाराला आधार मिळाला. 31 डिसेंबर पासून आयात शुल्क लागू झाल्यानंतर बाजाराने वेग घेतला आणि कापूस भाव 8,000 रुपयाच्या आसपास पोहोचले. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तेजीचे वातावरण होते. परंतु 15 जानेवारीला सीसीआयने जाहीर केले की 19 जानेवारी पासून त्यांनी यंदाच्या हंगामात खरेदी केलेला कापूस विक्रीसाठी उपलब्ध करणार आहेत. हा निर्णय बाजारासाठी निर्णायक ठरला. सीसीआयने जाहीर केलेले विक्रीचे दर हमी भावाच्या सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे बाजाराच्या वाढत्या भावांना ब्रेक बसला. यानंतर 2 वेळा सीसीआयने कापूस विक्री दरात आणखी कपात केली. सीसीआय उद्योगांना जेव्हा स्वस्तात कापूस देते तेव्हा खुल्या बाजारातील कापसाचे दर वाढणे अशक्य बनते. परिणामी शेतकऱ्यांचा कापूस दरही घसरला. एकेकाळी बाजारभाव 8,000 रुपयापर्यंत पोहोचला होता. तो आता सरासरी 7,200 ते 7,700 रुपये इतका स्थिरावला आहे. म्हणजेच हमी भावापेक्षा कमी. शिवाय सरकारने दीर्घ धाग्याच्या कापसासाठी आयात शुल्क मुक्ती दिल्याने बाजारावरचा दबाव आणखी वाढला. जानेवारीत दिसणारी तेजी पूर्णपणे गायब झाली आणि पुन्हा एकदा पडझडीचे वातावरण निर्माण झालं. अशा परिस्थितीत जर सीसीआयने खरेदी बंद केली असती तर भाव आणखी खाली आले असते. 27 तारखेची अंतिम मुदत जवळ येत असताना बाजारातील आवक वाढलेली दिसली आणि त्याचा नकारात्मक परिणाम किमतीवर झाला. त्यामुळे शेतकरी आणि विविध संघटनांनी सातत्याने मुदतवाढीची मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही 30 एप्रिल पर्यंत खरेदी वाढवावी असा आग्रह धरला. केंद्र सरकारने एप्रिल पर्यंतचा कालावधी मंजूर केला नसला तरी 15 मार्च पर्यंत राज्यात खरेदीची संधी वाढवली आहे. मात्र ही केवळ 15 दिवसाची मुदत अपुरी असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहे. अनेक केंद्रावरही एवढ्या कमी वेळेत सर्व शेतकऱ्यांचा कापूस विकला जाणं कठीण आहे. म्हणूनच पुढे अजून एकदा मुदतवाढ मिळावी अशी नवीन मागणी होताना दिसते. सध्या कापूस बाजारभाव हमी भावापेक्षा कमी असून केंद्र सरकारचे धोरणही पुढच्या टप्प्यात दर वाढीला पोषक दिसत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे कापूस शिल्लक आहे त्यांनी स्लॉट बुक करून हमी भावाने विक्रीला प्राधान्य देणे अधिक फायदेशीर ठरू शकते. सीसीआयने आतापर्यंत देशभरात 102 लाख गाठी खरेदी केल्या आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील खरेदी 25 लाख गाठी तर तेलंगणामध्ये 31 लाख गाठींच्या आसपास खरेदी झाली आहे. या नव्या 15 दिवसाच्या मुदतीत महाराष्ट्राची खरेदी 28 ते 30 लाख गाठीपर्यंत जाऊ शकते असा अंदाजही व्यक्त होत आहे. जरी सर्व शेतकऱ्यांचा माल या कालावधीत विकला जाईल अशी शक्यता कमी असली तरी सध्या मिळालेला हमी भाव हा शेतकऱ्यांसाठी सर्वात सुरक्षित पर्याय ठरतो. बाजारातील अनिश्चितता आणि सरकारी धोरणाचा प्रभाव लक्षात घेता हमी भावाने विक्री करणं योग्य ठरते. कापूस बाजारातील पुढील घडामोडी सरकारच्या
सरकारचे निर्णय आणि त्यांच्या बाजारावर होणारा परिणामांचा सविस्तर आढावा आपण पुढेही घेणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।